एक तरुण मुलगी आणि एक तरुण मुलगा या दोघांची चांगली घट्ट मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर याच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं। बघता बघता यांची चॅटिंग वाढू लागते, बोलणं वाढू लागतं। शहरातल्या विविध भागामध्ये हे भेटू लागतात आणि भेटी दरम्यान यांचं एवढं आकर्षण एकमेकाप्रती वाढतं की यांना आता एक सोबत संबंधसुद्धा ठेवावेसे वाटतात आणि ते दोघं जण संबंधसुद्धा ठेवतात। बघता बघता यांच्यामध्ये अनेक दिवस अशाच पद्धतीनं चालतं, पण जेव्हा हा जो तरुण आहे तो त्याच्या मित्राला सुद्धा सोबत आणायचा आणि या तरुणीसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पडायचा। सुरुवातीला त्याचा एक मित्र आला, नंतर दुसरा आला, त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असं करता करता संख्या वाढतच गेली आणि ती जी तरुणी आहे हे संपूर्ण सहन करत गेली। नेमकं पुढं काय घडलं होतं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरची। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी एक 17 वर्षाची तरुणी होती। तिची ओळख एका तरुणासोबत झाली। आता तरुणासोबत ओळख झाली आणि चांगली या दोघांमध्ये ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये हे दोघं जण अतिशय चांगल्या पद्धतीनं वागू लागले, बोलू लागले। यांनी एकमेकांशी आपले नंबर शेअर सुद्धा केले। आता नंबर शेअर सुरू केले तर यांची त्यामध्ये चॅटिंग होऊ लागली, ऑनलाईन बोलणं होऊ लागलं आणि असं करता करता या दोघांच्या भेटीगाठी सुद्धा वाढल्या। आता भेटीगाठी वाढल्या मग यांनी ठरवलं की संबंधसुद्धा ठेवायचे आणि यांनी जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा एकमेकांसोबत संबंधसुद्धा ठेवले। पण जो तो तरुण होता त्या तरुणानं त्या तरुणीसोबत जे काही कृत्य केलं आहे त्याचे काही व्हिडिओ शूटिंग केले, त्याचे काही फोटो वगैरे काढले आणि ते फोटोज त्याच्या जवळच्या मित्रांना पाठवले आणि ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले त्यांनी सुद्धा त्या मित्राकडे मागणी केली की आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे ज्या पद्धतीनं तू त्या तरुणीसोबत केलं। आता यानं तिच्यासोबत मैत्री केली होती, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि एखाद्या तरुणीवर प्रेम केलं तर यानं तिच्यासोबत दुसऱ्यासुद्धा मित्रांना संबंध ठेवण्यासाठी भाग पाडला। सुरुवातीला त्याच्या जवळचा एक मित्र आला, त्यानं त्या तरुणीसोबत संबंध ठेवले, तिला ब्लॅकमेल केलं की बघ तू जर माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुझा हा व्हिडिओ आहे मी समाजामध्ये दाखवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी त्या तरुणीला दिली। बघता बघता एकाचे 2 झाले, दोघाचे 3 झाले, 3चे 6 झाले, 6चे 12 झाले आणि 12चे 18 जण झाले। एका 17 वर्षाच्या तरुणीसोबत 18 जणांनी शरीर संबंध ठेवले, तेही 6 महिने। ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत जी तरुणी आहे त्या तरुणीसोबत 18 जणांनी संबंध ठेवले आणि हे संपूर्ण जे घडत होतं तेव्हा त्या तरुणीनं तिच्या घरच्यांना सुद्धा याबद्दल माहिती दिली तर घरच्यांनी सुद्धा त्या जी तरुणी आहे तिची कुठल्याही प्रकारे मदत केली नाही, तिचं काही ऐकून घेतलं नाही। या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून ती तरुणी आहे ती घरामधून पळून गेली आणि घरामधून पळून गेल्यानंतर ती स्टेशनला गेली छत्रपती संभाजीनगरच्या आणि त्या ठिकाणी सैरा वैरा फिरू लागली, इकडं तिकडं बघू लागली, तिला कुठं जावं काय करावं हे काही समजत नव्हतं। मग तिथं जे असणारे प्रवासी आहेत या प्रवाशांच्या संपूर्ण घटना लक्षात आली की एक तरुणी सैरावैरा धावत आहे, पळत आहे आणि कुठं जावं तिला समजत नसावं कारण की बराच वेळ ती एकाच ठिकाणी आहे आणि ती कोणतीही ट्रेन आले तर त्यामध्ये जात नाही। मग जे काही प्रवासी आहेत त्यांनी लगेच रेल्वे पोलिसांना सांगितलं। रेल्वे पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतलं आणि सर्व काही विचारपूस केली तेव्हा हा संपूर्ण प्रकार लक्षात आला। आता हे काही जे जण 18 जण आहेत त्यापैकी 6 जणांविरोधात सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर बाकीचे जे आरोपी आहेत त्यांचा सुद्धा तपास केला जात आहे। आता जे पोलीस आहेत पोलिसांनी त्या तरुणीला जेव्हा ताब्यात घेतलं तिच्या घरच्यांशी संपर्क साधला तेव्हा त्या घरच्यांनी सुद्धा त्या तरुणीसोबत आमचा काहीही संबंध नाही असं पोलिसांना सांगितलं। आता पोलिसांनी त्या जी तरुणी आहे तिची एका संस्थेमध्ये दाखल केलं आहे, तिला तिथं तिच्यावर उपचार आणि पुढचं सगळं काही कार्य चालू आहे।
एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत. मैत्रीचं नातं हे अत्यंत पवित्र समजलं जातं. त्यामध्ये जर प्रेम झालं तर प्रेम करणं आणि प्रेम सांभाळणं हे सुद्धा एक जबाबदारीचं काम आहे. पण त्या तरुणानं त्या तरुणीला तिच्यासोबत प्रेम केलं आणि प्रेमामध्ये तिला कशा पद्धतीनं फसवलं, दुसरे सगळे मित्र बोलून तिच्यासोबत अशा प्रकारचं कृत्य केलं. नक्कीच ही एक नात्याला काळिमा फासणारी घटना आहे असंच आपल्या या ठिकाणी वाटतं. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.